बोलत नाही. माझे वडील मात्र सगळीकडे रामराम ठोकीत राहायचे आणि माझ्या सोसायटी मधले लोक म्हणायचे काय गावंढळ बाप आहे. मग मी माझ्या वडिलांना म्हणलो तुम्ही सुटबूट घाला, पण वडिलांनी ऐकलं. माझ्या सोसायटीच्या राहणीमानामध्ये माझ्या आई वडिलांचं साधी राहणीमान सहन झालं नाही, सूट झालं नाही, म्हणून मी माझ्या आई वडिलांना सर सांभाळत नाही. दादा, मी सगळ्यांसाठी एक गोष्ट सांगत असतो, ज्या पोराला आपल्या लुगड्यातल्या माईचा आणि धोत्रातल्या बापाची लाज वाटली, जगातलं सगळ्यात दलिंदर पोरग म्हणजे ते. अरे, ज्या पद्धतीनं आपल्याला भारताचा तिरंगा प्यारा आहे, तसंच प्रत्येकाला माईचा पदर प्यारा वाटला पाहिजे, तसंच माई वैशिष्ट्य वाटलं पाहिजे. पण आम्ही नको त्याला महत्व देत गेलो, आई वडिलांचं महत्व कमी करत गेलो. माझ्या सगळ्या मित्रांना सांगणं, या वयामध्ये ठरवा, आई वडिलांना सांभाळा. बरं, बऱ्याच भागात असे महिला म्हणतील आम्ही सांभाळायला तयार होतो, पण आमच्या सासा नीट नाहीत. ही बी खरी गोष्ट आहे, त्याच्यावरही बोललं पाहिजे. एका गावात बोलून एक मला लेडीज भेटली, एक महिला, सर तुम्ही म्हणता ते ठीक आहे, पण माझी सासू लईच खौट आणि सासा काही हाईत बी खौट. मी पाहिल्यात काही सासा, सुनून गरम खाऊ दे, गरम करून दिलं, मला काय गरम खाऊन घालून मारायचे आहे की काय. फक्त लग्न झाल्यामुळे पोरं आई वडिलांना सांभाळणार नसतील तर तुमच्या गणपती बाप्पाच्या कृपेनं एकाचंही लग्न होऊ नये. सगळे संन्याशी, भगवी लुंगी, पावशेर गांजा, वाडा कश, अलाप निरंजन, असे भारतात लय मठ वाढलेत आणि पोरांची संख्या कमी, फक्त लग्न झाल्यामुळं. अरे आई वडील हे लग्न याच्यासाठीच करतात की लेकराला व्यवस्थित जगता, आम्हाला व्यवस्थित जगता यावं. पण ज्या वयात लेकरांनी आई वडिलांना सुखात ठेवायला हवं, त्या वयात लेकरं आई वडिलांना वनवासाला पाठवायला लागली, ही देशातली सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. मग मी असं बोलतो, मी निघून जातो. लोक भेटतात मंगेश भाऊंना, भाऊ कालच्या पोराचा नंबर बघू. मंगेश भाऊला वाटतं दुसरा कार्यक्रम आला तर आला, द्या नंबर. मग मला फोन करतात, हॅलो अविनाश भारती सर का? हो. पुन्हा यायचं नाही का म्हणालो खानदेश मध्ये? झालं काय? तुम्हाला काय करायचं म्हणे, मी आई वडिलांना सांभाळू नाही तर नाही सांभाळू. अरे झालं काय? काल तुम्ही बोलले आई वडिलांना सांभाळत नाही ते जगातलं सगळ्यात दलिंदर असतो, तुम्ही एवढं बोलले. दुसऱ्या दिवशी मी मंदिरामध्ये गणपतीच्या समोर आरतीला आलो तर लोक आरती सोडून माझ्याकडे असे पाहत होते जसं काही मी आतंकवादी आहे. अरे म्हणलं झालं काय? तुम्ही जेवढं काही बोलले ते मला लागू झालं म्हणे. मी माझ्या आई वडिलांना सांभाळत. म्हणलं अच्छा, हा पॉइंट आहे का? मी म्हणलं का? माझ्यासाठी माझ्या आई वडिलांनी काहीच केलं नाही. मी म्हणलं असं? अरे तुला जन्म दिला, लग्न झाल्याच्या नंतर एखादा पुत्र जन्माला घालणं हे लग्नाचं कर्तव्य असतं म्हणे. म्हणलं बोर. अरे तुला लहानाचं मोठं केलं, आता जन्म दिला म्हणल्यास वाढवावं तर लागेल ना म्हणे. वाढवावंच लागेल. आपल्यासाठी आपल्या आई वडिलांनी काहीच केलं नाही. माझ्या सगळ्यात तरुण पोरांसाठी एक वाक्य सांगतो की बेटा हो, आई वडिलांनी माझ्यासाठी काय केलं याचा विचार करून रडत बसण्यापेक्षा मी आई वडिलांसाठी काय करू शकतो असा विचार करा. मांडीवर थाप द्या, मिशीवर ताव द्या आणि स्वतःला मर्द म्हणून घ्या. आणि जर आई वडिलांनी काहीच केलं नाही असं म्हणून रडतच बसायचं असेल तर मार्केटला जा, इंड्रेलची डबी विकत घ्या, 2 हात कासरा विकत घ्या, इंड्रेल प्या, फाशी घ्या, मरा. तुमच्या तिरवीचं कीर्तन मी फुकट करतो आणि जगून उपयोग नाही. आई वडील या 2 गोष्टी जगातल्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत. गणेशोत्सव चालू आहे, गणपतीच्या महोत्सवात गणपतीच्या समोर नारळ आणण्याची घाई असते. सगळेजण आणता का नारळ? नारळ फोडता का? देवाच्या दरबारात गेल्यास नारळ फोडता ना. अध्यात्मात गणेशोत्सवात नारळाला फार किंमत आहे. घटस्थापना करून नारळाची पूजा करून पुढचं काम केलं जातं. सत्काराच्या वेळेला नारळ दिला जातो, काही जणांना नारळच दिला जातो, म्हणजे असाही नारळ दिला जातो तसाही